तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर. इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक फॉर महाट्रान्सको DY ॲडिशनल आणि एक्झिक्युटिव्ह एक्झामच्या पार्ट 2 मध्ये. तर डायरेक्टली टाइम वेस्ट न करता आपण क्वेश्चनला स्टार्ट करूया. द फर्स्ट क्वेश्चन ऑफ द लेक्चर इज द पॉवर फ्लो थ्रू अ ट्रान्समिशन लाईन कॅन बी इन्क्रीज बाय इन्स्टॉलिंग. पॉवर फ्लो आपण खालीलपैकी 4 ऑप्शनपैकी काय यूज केल्यानंतर जो पॉवर फ्लो आहे तो इन्क्रीज होऊ शकतो. शंट कॅपॅसिटर, सिरीज रिॲक्टर, शंट रिॲक्टर की सिरीज कॅपॅसिटर. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पॉवर फ्लोचा जो फॉर्म्युला आहे तो आपण लक्षात घेऊया. पॉवर फ्लो इन अ ट्रान्समिशन लाईन P इज इक्वल टू EV भागिले X मल्टिप्लाय बाय साइन डेल. जो E आणि V आहे ते आपण दोन एंडचं व्होल्टेज ते कन्सिडर करू शकतो, म्हणजे एक सेंडिंग एंड आणि रिसिविंग एंड. हवं तर आपण VS आणि VR सुद्धा कन्सिडर करू शकतो, पण इथे टर्मिनॉलॉजीजमध्ये E इंटू V कन्सिडर केलेला आहे. त्यानंतर साइन डेल आहे, जो डेल असतो तो पॉवर अँगल आहे, आणि जो XL आहे तो म्हणजे आपला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असेल. ओके, आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर फॉर्म्युलामध्ये जर बघितलं तर जो ऑप्शन्स दिलेले आहेत ते शंट कॅपॅसिटर आणि रिॲक्टरच्या टर्म्समध्ये दिलेले आहे. म्हणजे आपण Xची व्हॅल्यू एकतर XL किंवा XC आहे ती यूज इथे करू शकतो, राईट. तर आता सपोज आपण XL सोबत जर आपण -XC केला तर हा टोटलच्या टोटल जो फॉर्म्युला आहे त्याची व्हॅल्यू कमी होईल. म्हणजे बेसिकली काय, जर मला पॉवर वाढवायची आहे तर एकतर E वाढवू शकतो, V वाढवू शकतो, हा साइन डेलचा फॅक्टर वाढवू शकतो, किंवा XLचा जो फॉर्म्युला आहे, XLचा जो पार्ट आहे तो मी कमी करू शकतो. तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स कमी करण्यासाठी मला काय यूज करायला लागेल, तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स यूज करायला लागेल, तरच ते दोघं एकमेकांना एलिमिनेट करतील, राईट. तर सिरीज जर मी कॅपॅसिटर यूज केला तर XL - XC असं होऊन हा जो टोटल फॉर्म्युला आहे Xची व्हॅल्यू ती कमी होईल, आणि त्यामुळे माझा जो पॉवर ट्रान्समिशन आहे तो इन्क्रीज होईल. तर त्यामुळे सिरीज कॅपॅसिटर इथे करेक्ट उत्तर येईल. ओके, ह्याच्या बाबतीत इथे दिलेलं सुद्धा आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून चेक करू शकता. पुढचा क्वेश्चन आहे, हाऊ इज द रिॲक्टिव्ह पॉवर ऑफ द लाईन कॅपॅसिटन्स ड्युरिंग लो लोड्स इन लॉंग EHV ट्रान्समिशन लाईन कंपनसेटेड. क्वेश्चन काय सगळ्यात पहिल्यांदा बघूया. हाऊ इज रिॲक्टिव्ह पॉवर ऑफ द लाईन कॅपॅसिटन्स ड्युरिंग लो लोड्स. म्हणजे जर लाईट लोडेड असेल किंवा कमी लोड असेल तर लॉंग EHV ट्रान्समिशन लाईन कशाने कंपन्सेट केली जाते. बाय पॉवर लाईन म्हणजे PLCCने, शंट रिॲक्टर वापरून, सिरीज कॅपॅसिटर वापरून की स्टॅटिक VAR सोर्सेस वापरून. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बघितलं लो लोड्स आहे. लो लोड म्हणजे लाईटली लोड असेल. जर लाईट लोड असेल तर आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं फेरांटी इफेक्ट दिसून येतो, जेणेकरून रिसिविंग एंडचं जे व्होल्टेज आहे ते सेंडिंग एंडपेक्षा आपल्याला जास्त दिसून येतं, राईट. तर आता जर रिसिविंग एंडचं व्होल्टेज जास्त आहे म्हणजे काय म्हणू शकतो, तिथे आपल्याला कॅपॅसिटिव्ह लोडिंगसारखं किंवा जास्त कॅपॅसिटिव्हचा प्रभाव आहे तिथे, असं आपण म्हणू शकतो. तर कॅपॅसिटरचा प्रभाव आपल्याला आता काय करायचं आहे, मिनिमाइज करायचं आहे, कारण कंपन्सेट करायची ना ती लाईन. याचा अर्थ रिसिविंग एंडचं व्होल्टेज जास्त आहे, तर ते कमी करण्यासाठी आपल्याला काय लावायला लागेल, तर ऑब्व्हियसली आपल्याला तिथे रिॲक्टर लावायला लागेल, जेणेकरून व्होल्टेज कमी होईल, व्होल्टेज ड्रॉप होईल. कारण इंडक्टिव्ह लोड असेल तर व्होल्टेज कमी होतं, आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर त्यामुळे शंट रिॲक्टर इथे करेक्ट उत्तर येईल. ह्याच बाबतीत इथे डिटेलमध्ये लिहिलेलं आहे की फेरांटी इफेक्ट काय आहे आणि तो कसा येतो, आणि ते कंपन्सेट करण्यासाठी बेसिकली असा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की फेरांटी इफेक्ट कमी करण्यासाठी आपण काय वापरतो, तर आपण शंट रिॲक्टर वापरू शकतो. पुढचा क्वेश्चन आहे, इन केस ऑफ सिरीज कंपन्सेशन इफ 50% ऑफ कंपन्सेशन इज यूज द मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर इज. ओके, तर सिमिलर टाईपचेच मी जाणून बुजून इथे क्वेश्चन घेतोय, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. तर पॉवर ट्रान्समिशनचा आपण फॉर्म्युला मगाशी बघितला, PM इज इक्वल टू VS/VR X मल्टिप्लाय बाय साइन डेल किंवा EV/X साइन डेल. हा नॉर्मल फॉर्म्युला होता फक्त Pचा, पण इथे काय लिहिलं आहे, मॅक्झिमम पॉवर. तर आता मॅक्झिमम पॉवर कधी येईल, जेव्हा साइन डेल्टाची व्हॅल्यू जेव्हा 1 असेल तेव्हा. कारण साइन डेल्टाची किंवा कुठल्याही साइन कंपोनंटची मिनिमम व्हॅल्यू 0 आणि मॅक्झिमम व्हॅल्यू 1 असू शकते, राईट. तर साइन डेलची व्हॅल्यू जेव्हा 1 असेल तेव्हा जी पॉवर ट्रान्सफर होईल त्याला मी म्हणू शकतो मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर, करेक्ट. त्यामुळे इथून मी परत इथून एलिमिनेट करतो, आणि हा आपला फॉर्म्युला बनला VS/VR भागिले X. आता त्यांनी क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, इफ 50% ऑफ कंपन्सेशन इज यूज द मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर इज. आता कंपन्सेशन म्हणजे रिॲक्टन्सच्या रिलेटेडच असणार, कारण व्होल्टेजच्या बाबतीत आपण कंपन्सेट नाही करत,
रिॲक्टन्स, एक तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स किंवा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असेल तर त्याला आपण कंपन्सेट करतो. किती पर्सेंटने केलं आहे? 50% कंपन्सेट. म्हणजे सुरुवातीला जर व्हॅल्यू आधी आपण एक्स कन्सिडर केली तर ती एक्स भागिले 2 केली, म्हणजे अर्धी केली. 50%ने कंपन्सेट केली म्हणजे कमी केली, कारण रिॲक्टन्स जेवढा कमी तेवढा पॉवर जास्त ट्रान्सफर होईल. राईट, रिॲक्टन्सची व्हॅल्यू जेवढी कमी तेवढी पॉवर माझी जास्त ट्रान्सफर होईल. तर आता हेच आपण फक्त फॉर्म्युलामध्ये टाकायचा प्रयत्न केलेला आहे की x2ची जी व्हॅल्यू आहे ती आपण म्हणतोय 0.5 टाइम्स ऑफ द x1, म्हणजेच x2 जो नवीन आहे तो जुन्या x1च्या अर्धा आहे असं आपण म्हणू शकतो. राईट, त्यामुळे ह्या फॉर्म्युलामध्ये x2ची जी व्हॅल्यू आहे ती मी 0.5 x1 सबस्टिट्यूट केली, म्हणजे छेदामध्ये जर 0.5 असेल तर गुणाकारात 2 होतो. राईट, बिकॉज VS VR भागिले x1 असंच आहे ना, हे मल्टिप्लाय बाय 1/0.5. तर 1/0.5 म्हणजे 2 आणि VS VR भागिले x1 म्हणजे PM1, म्हणजे इनिशियली एवढी मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर होती ती आता दुप्पट ट्रान्सफर होईल. म्हणजे जर कंपन्सेशन मी अर्ध केलं तर माझी जी पॉवर ट्रान्सफर होईल ती डबल पॉवर ट्रान्सफर होईल. ओके, सिमिलर टाईपच्या फॉर्म्युलावरून वेगवेगळे क्वेश्चन असे विचारले जाऊ शकतात. पुढचा क्वेश्चन आहे, अ शॉर्ट ट्रान्समिशन लाईन हॅज इम्पिडन्स व्हॅल्यू ऑफ 20 ohms. The value of A, B, C and D parameters of the short transmission line are dash respectively. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचे ABCD पॅरामीटर्स काय असतात ते माहिती पाहिजे. इथे मी डायग्राम काढली आहे शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची, ज्याच्यामध्ये सेंडिंग एंड आणि रिसिविंग एंड व्होल्टेज आपण सेमच आहे असं कन्सिडर करू शकतो, कारण कुठलीही पॅरलल ब्रांच इथे प्रेझेंट नाही आहे. बिकॉज आपण इथे जो कॅपॅसिटन्स असतो तो शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये इग्नोर करतो. फक्त रेझिस्टन्स आणि इंडक्टर म्हणजे टोटल फक्त झेडच आपण कन्सिडर करतो. तर इथे जर आपण नॉर्मल KVL लावलं, ज्याचं मी इथे इक्वेशन दिलेलं आहे, आणि ते जर मी सॉल्व केलं VS VR इन टर्म्स ऑफ VR आणि IR असं जर मी सॉल्व केलं तर मला इथे ABCD पॅरामीटर मिळतात, ज्याच्यामध्ये A हा 1 असतो, B हा Z असतो, C हा 0 असतो आणि जो D आहे तो 1 असतो. जर इथे तुम्ही बघितलं तर 1 Z 0 1 हे आपले ABCD पॅरामीटर्स आहेत. कोणासाठी? तर शॉर्ट ट्रान्समिशन लाईनसाठी. त्याच्यामध्ये जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं तर A आणि D आहे त्याची व्हॅल्यू सेम आहे, दोघांची व्हॅल्यू 1 आहे, त्यामुळे ही सिमेट्रिक लाईनसुद्धा आपण म्हणू शकतो. आणि AD मायनस BC, A इंटू D मायनस B इंटू C म्हणजे 1 मायनस Z0 असं जर मी केलं, AD मायनस BC जर असेल तर त्याला आपण रेसिप्रोकल नेटवर्क आहे असं म्हणतो. हे ॲडिशनल गोष्टी आहेत, इथे सिमेट्रिकल तर आहे, पण AD मायनस जर मी BC केलं तर 1 येतं आहे का? येस, बिकॉज A इंटू D 1 मायनस B इंटू C म्हणजे Z इंटू 0 0 विच इज इक्वल टू 1. तर शॉर्ट ट्रान्समिशन लाईन ही सिमेट्रिकसुद्धा आहे आणि रेसिप्रोकलसुद्धा आहे. कधी कधी तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन विचारला जातो, जर लाईन सिमेट्रिक असेल तर माझी कंडिशन काय आहे, A इज इक्वल टू C, B इज इक्वल टू 1, D इज इक्वल टू C असं काही विचारलं जाऊ शकतं. किंवा रेसिप्रोकल असेल तर काय येतो, हा क्वेश्चन आणि ऑलरेडी विचारलं गेलेला आहे बऱ्याचदा AD मायनस BCचा. आता जो AEचा पेपर झाला होता 29 डिसेंबरला, त्याच्यामध्ये पण सिमिलर टाईपचाच क्वेश्चन विचारला गेलेला होता एक. ओके, देन 1 Z 0 1 अशा फॉर्मॅटमध्ये आपलं असतं. तर आता इथे चेक करूया ABCDमध्ये काय येईल. 1 Z 0 1, तर त्यांनी झेडची व्हॅल्यू ऑलरेडी इथे आपल्याला दिलेली आहे. ओके, हे A, हे B, हे C आणि D. तर 1 20 0 1 हे उत्तर करेक्ट येईल. कुठे ऑप्शन? ऑप्शन 4 इथे करेक्ट ऑप्शन आहे, 1 Z 0 1 या फॉर्मॅटमध्ये. सिमिलर टाईपचा क्वेश्चन, सिमिलर म्हणजे हाच क्वेश्चन विचारला गेला होता महाट्रान्सकोच्या AEला 2022ला जो आता झाला होता 2 वर्षापूर्वी. त्याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचे ABCD पॅरामीटर विचारले होते, त्याच्यामध्ये नंबर वगैरे टाकले नव्हते, डायरेक्टली तुम्हाला इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू विचारली गेली होती. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया. द मॅक्झिमम स्टेडी स्टेट पॉवर लिमिट इज, जो आपण मगाशी फॉर्म्युला बघितला तोच फक्त आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मॅक्झिमम जर शब्द आला तर साइन डेल किंवा कॉस डेल तिथे प्रेझेंट होणार नाही, कारण मॅक्झिमम व्हॅल्यू कधी होईल, जेव्हा ह्या कंपोनंटची व्हॅल्यू इक्वल टू 1 असेल तेव्हाच. आपण बाय डिफॉल्ट मॅक्झिमम आहे असं कन्सिडर करतो, आणि जर त्याने मॅक्झिमम विचारला तर P इज इक्वल टू EV/X हे आपलं करेक्ट उत्तर येईल. साइन डेल कॉस डेल हा काहीच येणार नाही. पुढचा क्वेश्चन आहे,
अ शॉर्ट ट्रान्समिशन लाईन हॅज अ इम्पिडन्स व्हॅल्यू झेड द ABCD पॅरामीटर्स शॉर्ट ट्रान्समिशन. ओके, आपण फटफट वाचतो तर पेपरामध्ये मिस्टेक कशी होते ते सांगतो. शॉर्ट ट्रान्समिशन लाईन दिसलं, ओके, इम्पिडन्सची व्हॅल्यू झेड आहे आणि आपल्याला ABCD पॅरामीटर फाइंड आउट करायचे. तर मला लक्षात येतं ABCD पॅरामीटर म्हणजे 1Z01. ऑप्शनमध्ये 1Z01. येस, ऑप्शन 5 इथे दिसून आलं. ओके, पण जर तुम्ही इथे ऑप्शन 5 जर टिक केला तर तुमचं उत्तर चुकेल. सांगतो मिस्टेकचं पॉसिबिलिटी आहे, एक्झाममध्ये होते घाई. इथे त्यांनी ॲक्च्युअलमध्ये ABCD पॅरामीटर विचारलेले आहेत, पण त्याचं सिक्वेन्स त्यांनी फिरवून विचारलेला आहे. A, D, B आणि C असं विचारले. ओके, ABCD जर लिहिलं तर काय होतं 1, B असतो Z, देन C असतो 0 आणि D असतो 1. तर त्यामुळे ह्याच सिक्वेन्समध्ये आपल्याला विचारले 1, 1, Z0 असं जर ऑप्शन असेल तर ते उत्तर करेक्ट येईल. म्हणजे तुमचं उत्तर माहीत असून सुद्धा चुकण्याचे चान्सेस आहेत, घाईघाईमध्ये होऊ शकतो. पुढचा क्वेश्चन आहे, शंट कॅपॅसिटन्स इज निग्लेक्टेड इन द ॲनालिसिस ऑफ विच ट्रान्समिशन लाईन. शंट कॅपॅसिटन्स कुठल्या ट्रान्समिशन लाईनमध्ये निग्लेक्ट करतो? आत्ताच आपण डायग्राम बघितली तर शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये आपण इग्नोर करतो. लॉंग आणि मीडियममध्ये मीडियममध्ये आपण कन्सिडर करतो, लॉंगमध्ये आपण त्याचं डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटरमधून कन्सिडर करतो. ओके, त्याच्या बाबतीत आता का त्याचं रिझन माहिती पाहिजे तर त्याच्यासाठी इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. शंट कॅपॅसिटीज इज निग्लेक्टेड इन शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. तसं का निग्लेक्ट करतो तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सचा जो फॉर्म्युला आहे XC इज इक्वल टू 1/2π FC आणि इथे L सुद्धा दिलेला आहे. सिन्स द व्हॅल्यू ऑफ द लेंथ इज स्मॉल इन शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. लेंथ शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची कमी असते, त्यामुळे जर Lची व्हॅल्यू इथे मी कमी केली तर XCची व्हॅल्यू वाढणार, म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सची व्हॅल्यू वाढणार. आणि जर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स जास्त असेल म्हणजे आपण म्हणू शकतो तो ॲज अ ओपन सर्किटसारखा आहे. आणि ही जर ट्रान्समिशन लाईन असेल आणि इथे जर कॅपॅसिटर इनिशियली प्रेझेंट असता तो जर मी ओपन केला तर असं दिसून येईल, राईट. म्हणजे इन शॉर्ट जर मी कॅपॅसिटन्स नाहीच कनेक्ट केल्यासारखंच ते आपल्याला भास होऊ शकतो. त्यामुळे कॅपॅसिटन्स आपण इग्नोर करतो बिकॉज लेंथ ऑफ द लाईन कमी असते त्यामुळे. ओके, पुढचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स द व्हॅल्यू ऑफ पॅरामीटर्स A and D फॉर अ ट्रान्समिशन लाईन इन एंड कंडेन्सर मेथड. ओके, असेच फॉर्म्युले पण डायरेक्टली विचारले जाऊ शकतात एक्झाममध्ये आणि ऑलरेडी प्रिव्हियस आपण पेपर वगैरे बघितले तर त्याच्यामध्ये विचारले गेलेले आहेत. तर आता एंड कंडेन्सर जो मेथड आहे तो येतो मीडियम ट्रान्समिशन लाईनमध्ये. ओके, जर रिसिविंग एंड मॉडेल किंवा एंड कंडेन्सर म्हणजे रिसिविंग साईडला किंवा एका ट्रान्समिशनच्या एंड साईडला जर कॅपॅसिटन्स कनेक्टेड असेल तर त्याला आपण रिसिविंग एंड C मॉडेल किंवा त्याला एंड कंडेन्सर मॉडेल म्हणतो. तर ह्याचे जर ABCD पॅरामीटर तुम्ही बघितले तर डायरेक्टली येतात 1 + YZ, Z, Y आणि 1. नेहमी लक्षात ठेवा Bचा जो पॅरामीटर असतो ना तो इम्पिडन्सच्या रिलेटेड असतो आणि जो C असतो ना तो ॲडमिटन्सच्या रिलेटेड असतो. आणि A आणि D आहेत ना हे तुमचे नंबर असतात बऱ्याचदा तुम्ही ऑब्झर्व केले तर, बिकॉज Y आणि Z हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. जर तुम्ही बघितलं Y आपण म्हणू शकतो इज इक्वल टू 1/Z. जर ह्या दोघांचा जर मी मल्टिप्लिकेशन केलं तर तो आपल्याला एक नंबर मिळू शकतो आणि त्याच्यामध्ये ॲडिशन केली तर परत अगेन एक नंबर मिळू शकतो. म्हणजे रेशो आहे असं आपण त्याला कन्सिडर करू शकतो, राईट. तर हा तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. त्याचं लक्षात ठेवायचं नसेल तर मी इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे कसं त्याचं आपण यूज करू शकतो ते. म्हणजे ह्याच्यामध्ये जर KVL KCL लावून जर मी फाइंड आउट केलं तर त्याच मेथडने आपल्याला डायरेक्टली ABCD पॅरामीटर येते मिळू शकतात. तर आता इथे पण जर तुम्ही चेक केलं तर क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, A आणि D फक्त त्यांनी विचारलं आहे. तर जो A आहे तो आहे 1 + YZ आणि जो D आहे तो 1. तो ऑप्शन चेक करूया. A इज इक्वल टू 1 + YZ आणि D इज इक्वल टू 1. इथे ऑप्शन 3 करेक्ट येईल. ठीक आहे, मीडियम ट्रान्समिशन लाईन. आता ही जी लाईन आहे ती अनसिमेट्रिकल आहे बिकॉज A आणि D ची व्हॅल्यू सेम नाही आहे, पण ही रेसिप्रोकल आहे बिकॉज AD - BC ची व्हॅल्यू 1 येते. पुढचा क्वेश्चन आहे, इन नॉमिनल पाय मेथड द लाईन टू न्यूट्रल कॅपॅसिटन्स इज. नॉमिनल पाय मेथडमध्ये लाईन टू न्यूट्रल कॅपॅसिटन्स आहेत ते कुठे कनेक्टेड असतात? डिवाइड इंटू 2 म्हणजे त्याचे 2 तुकडे करून 2 साईडला लावतात की सेंडिंग एंड साईडला लावतात, रिसिविंग एंड साईडला लावतात की मिड पॉईंटला लावतात. ओके, तर ॲक्च्युअलमध्ये हे जर तुम्ही 4 बघितले तर चारीच्या चारी मीडियम ट्रान्समिशन लाईन कशा कनेक्ट केल्या जातात त्याचे ऑप्शन्स आहेत.
सेंडिंग एंड, मगाशी आपण बघितलं रिसिव्हिंग एंड साईडला जर कॅपॅसिटन्स लावला तर तो एंड कंडेन्सर होतो आणि सेंडिंग एंड साईडला पण इथे कॅपॅसिटन्स आपण लावू शकतो. ह्याचा ABCD पॅरामीटरमध्ये फक्त एकच चेंज आहे, एच्या जागी डी आला आहे आणि डीच्या जागी ए आला आहे. जर कॅपॅसिटन्सची मी व्हॅल्यू चेंज केली सेंडिंग एंडवरून रिसिव्हिंग एंडवर तर फक्त ए आणि डी आहेत ते इंटरचेंज होतात. हे जे बी आणि सी आहेत डी ते वाले व्हॅल्यू सेम राहतात. पुढे आहे नॉमिनल टी मेथड, ज्याच्यामध्ये आपण कॅपॅसिटन्स आहे तो ॲज इट इज मिडलला लावतो. हा टी शेपमध्ये दिसतो आणि ते Z/2 इम्पिडन्स आहे तो 2 पार्टमध्ये डिवाइड केला जातो. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ए आणि डी आहे तो आपल्याला सेम दिसून येतो, फक्त इथे Z आणि Y पण ॲज इट इज आहेत. फक्त इथे एक जो पॅरामीटर आहे हा 1 + YZ/4. ओके, नीट लक्ष द्या, इथे YZ/2 आहे आणि ते YZ/4 आहे, तर तो झेडमध्ये मल्टिप्लाय होतो. आता लक्षात ठेवायला कसं आहे, टी आणि झी. ओके, रायमिंगमध्ये आहे टी आणि झी, म्हणजे जिथे टी पॅरामीटर येतो तिकडे झेडला आपण हा जो पॅरामीटर आहे तो मल्टिप्लाय करतो 1 + YZ/4. आणि जर पाय असेल पाय मॉडेल तर तो वायला आपण मल्टिप्लाय करतो, पाय वाय रायमिंग आहे. ओके, टी आणि झी म्हणजे टी पॅरामीटरमध्ये झेडला मल्टिप्लाय करतो आणि जर पाय मॉडेल असेल तर आपण वाय सोबत हा मल्टिप्लाय करतो. आणि जो ए आणि डी आहे तो तर आपला सेम राहीलच, जर तुम्ही 2-4 वेळा अजून बघितलं तर इझिली लक्षात राहील. तर नॉमिनल पाय मेथडमध्ये काय करतो आपण, जो कॅपॅसिटन्स आहे तो 2 पार्टमध्ये डिवाइड करून लावतो. ह्याच्यामध्ये इथे लेफ्टला पण एक लावतो सेंडिंग एंड साईडला आणि एक रिसिव्हिंग एंड साईडला. पुढचा क्वेश्चन आहे, फॉर डॅश द टोटल रेझिस्टन्स, इंडक्टन्स अँड कॅपॅसिटन्स म्हणजेच लाईन पॅरामीटर्स आर कन्सिडर्ड ॲज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. तर लास्ट लेक्चरमध्ये पण मी हे टेबल प्रोव्हाइड केलेलं, इथे सगळ्यात लास्टला जर तुम्ही चेक केलं तर लिहिलं आहे सी इज डिस्ट्रीब्युटेड. जसं सी आहे तसं रेझिस्टन्स आणि जो इंडक्टन्स आहे तो सुद्धा संपूर्ण लाईनमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला आहे, म्हणजे पर किलोमीटरवर एक समथिंग काहीतरी तुम्हाला ओमची व्हॅल्यू मिळेल असं आपण कन्सिडर करतो. तर हे होतं फक्त लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये. शॉर्टमध्ये आपण बघितलं कॅपॅसिटन्सला आपण इग्नोरच करतो. मीडियम ट्रान्समिशन लाईनला टोटल 4 मेथड येतात, एक तर सेंडिंग एंडला किंवा रिसिव्हिंग एंडला, टी ॲज अ टी मेथड किंवा ॲज अ पाय मेथड ह्याच्यामध्ये कन्सिडर करतो. लंप करतो म्हणजे एकाच ठिकाणी कुठेतरी कनेक्ट करतो आणि इथे तर थ्रू आउट द ट्रान्समिशन लाईन डिस्ट्रीब्युटेडच असतं. ओके, त्यामुळे लॉंग ट्रान्समिशन लाईन इथे करेक्ट उत्तर येईल. पुढचा क्वेश्चन आहे, ट्रान्समिशन लाईन्स आर ट्रान्सपोज टू. आपल्याला ट्रान्समिशन लाईन ट्रान्सपोज करतात ते माहिती आहे, पण कशासाठी करतात, म्हणजे कोरोना लॉसेससाठी करतात की रेडिओ इंटरफेरन्ससाठी करतात की स्किन इफेक्टसाठी करतात, हे कदाचित थोडंसं विसरलं असेल, तर त्यामुळे आपण हा क्वेश्चन घेतलेला आहे. तर ट्रान्समिशन लाईन आपण कशासाठी ट्रान्सपोज करतो, टू प्रिव्हेंट द इंटरफेरन्स विथ द नेबरिंग टेलिफोनिक लाईन्स. ओके, बिकॉज त्याच्यामुळे इंडक्टिव्ह पोर्शन आहे तो क्रिएट होतो. एक सर्टन ड्युरेशन नंतर जर आपण लाईन ट्रान्सपोज नाही केली तर इंडक्टिव्ह इफेक्टमुळे त्याच्यासोबत जर दुसरी टेलिफोनिक लाईन जात असेल तर त्याच्यामध्ये इंटरफेरन्स येतो, प्रोड्यूस होतो. द ट्रान्समिशन लाईन्स आर ट्रान्सपोज टू प्रिव्हेंट द इंटरफेरन्स विथ द नेबरिंग टेलिफोनिक लाईन्स. द ट्रान्सपोजिशन अरेंजमेंट ऑफ हाय व्होल्टेज लाईन हेल्प्स टू रिड्यूस द सिस्टीम पॉवर लॉसेस. तर बेसिकली काय असतं हे, जर टोटल लाईन असेल तर ती 1/3 लेंथ नंतर त्याची जी पोझिशन आहे ती चेंज केली जाते. म्हणजे ॲज अन एक्झाम्पल 90 किलोमीटरची लाईन असेल तर पहिले 30 किलोमीटरमध्ये सपोज ए टॉपला असेल तर पुढच्या 30 किलोमीटरमध्ये ए आहे तो इथे मिडलला येईल आणि नेक्स्ट 30 किलोमीटरमध्ये जो ए आहे तो इथे 3rd पोझिशनला येईल. सिमिलरली बी पण आहे तो आपली चेंज करेल पोझिशन आणि जो सी आहे तो पण आपली चेंज करेल पोझिशन. बिकॉज ए बी आणि बी सी ह्या दोघांमधलं डिस्टन्स सेम आहे, पण ए आणि सी ह्या दोघांमधलं डिस्टन्स सेम नाही आहे. करेक्ट, तर जर हे थ्रू आउट आपण शेवटपर्यंत असंच ठेवलं तर देर इज अ पॉसिबिलिटी की फेजचं जे 3 फेजचं जे रिसिव्हिंग साईडला मला व्होल्टेज मिळतं आहे त्याची व्हॅल्यूसुद्धा अनइक्वल येऊ शकते बिकॉज ऑफ द इंडक्टिव्ह इफेक्ट, आणि त्यामुळे व्होल्टेज ड्रॉपसुद्धा डिफरंट मला दिसू शकतो. त्यामुळे ट्रान्सपोजिशन आपण करतो ट्रान्समिशन लाईनचं. पुढचा क्वेश्चन आहे, इन अ लॉंग ट्रान्समिशन लाईन आर, एल, जी आणि सी म्हणजे जे ट्रान्समिशन लाईनचे पॅरामीटर्स आहेत पर युनिट लेंथ रिस्पेक्टिव्हली, द कंडिशन फॉर डिस्टॉर्शनलेस ट्रान्समिशन लाईन इज. डिस्टॉर्शनलेस ट्रान्समिशन लाईनमध्ये ह्यांचं
एकमेकांशी नातं काय असतं. तर हा क्वेश्चन आहे ना महाट्रान्सकोच्या एईचा पेपरला आला होता 2022ला. ओके, आणि बऱ्याचदा विचारला गेलेला आहे रिसेंटली इफ आय एम नॉट रॉंग. बाकी आपल्याच एक कुठल्या तरी ॲडिशनल का डेप्युटीच्या पेपरला हा क्वेश्चन विचारला गेला होता. ओके, तर ह्याच्यामध्ये लक्षात कशा ठेवू शकतो आपण, एक असतो रेझिस्टन्स, इंडक्टन्स राईट, आणि कंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स. ओके, हा असतो आर एल, हा असतो इथे जी, आणि हा इथे असतो सी. करेक्ट. तर शंट ब्रांच इज इक्वल टू सिरीज ब्रांच असं आपण लक्षात ठेवू शकतो. की ह्याला मी एकाच साईडला घेतो. सिरीजमध्ये आहेत आर आणि एल, आणि जी आणि सी इथे पॅरललमध्ये आहेत. ओके, शंट ब्रांचमध्ये कोण आहे, जी आणि सी राईट. तर त्यामुळे हा तो सी भागिले जी इज इक्वल टू सिरीजमध्ये असतो एल भागिले आर. तर ह्याला जर आपण क्रिसक्रॉस मल्टिप्लाय केलं तर हा तो आर सी इज इक्वल टू एल जी. आर सी इज इक्वल टू एल जी हे आपलं करेक्ट उत्तर येईल. आर सी इज इक्वल टू एल जी हे आहे डिस्टॉर्शनलेस ट्रान्समिशन लाईन. डिस्टॉर्शनलेस ट्रान्समिशन लाईन म्हणजे जर सेंडिंग एंडपासून जर मी रिसिव्हिंग एंडपर्यंत जर ट्रान्समिशन म्हणजे जर पॉवर सेंड करत असेल तर ती जी ॲज अ वेवफॉर्म त्याला जर वेव कन्सिडर केली तर रिफ्लेक्शन होतो, त्याच्यामध्ये काही डिस्टॉर्शन येत नाही. काही काही लाईन असतात जी पॉवर असते ती रिफ्लेक्ट बॅक होते, काही काही असते ती पुढे निघून जाते. एक सर्टन जर मी पॉईंट कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये डिस्टॉर्शन आपल्याला मिळत नाही. ह्याला आपण म्हणतो डिस्टॉर्शनलेस ट्रान्समिशन लाईन. पुढचा क्वेश्चन आहे, फॉर अ ट्रान्समिशन लाईन इफ एल बाय सी इज इक्वल टू आर बाय जी देन विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट. आता एल बाय सी इज इक्वल टू आर बाय जी म्हणजे ह्याला मी परत लिहून काढलं नीट तर ते हे असंच होईल, एल जी इज इक्वल टू आर सी. म्हणजे आत्ताच आपण बघितलं की ते आहे डिस्टॉर्शनलेस लाईन. ओके, द लाईन इज कॉल्ड ॲज डिस्टॉर्शनलेस लाईन. आपल्याला लक्षात येतं आणि आपण पटकन टिक करून येतो आणि आपलं उत्तर चुकतं, कारण त्यांनी ते क्वेश्चनमध्ये विचारले आहे विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट, आणि आपण करेक्टचं उत्तर दिलं. म्हणजे हे उत्तर तर करेक्ट आहे, डिस्टॉर्शनलेस लाईन ह्याला आपण म्हणतो, त्यामुळे हे खरं तर उत्तर नसेल. इथे दिलेलं आहे झेड नॉट स्क्वेअर इज इक्वल टू आर बाय जी. आता झेड नॉट म्हणजे काय, कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स जे आपण बघितलेलं कालच्या लेक्चरमध्ये ते आहे एल भागिले सी. बरोबर, ह्याचं जर मी स्क्वेअर केला, झेड नॉटचा स्क्वेअर केला तर ते होईल एल भागिले सी विच इज इक्वल टू आर भागिले जी. म्हणजे हे त्यांनी दिलेलं आहे, हे पण बरोबर आहे कारण तेच त्यांनी क्वेश्चन विचारले आहे, त्यामुळे हे पण ऑप्शन येणार नाही. तिसरा ऑप्शन आहे, इफ अ सिरीज ऑफ पल्सेस आर ट्रान्समिटेड दे अराईव्ह अनडिस्टॉर्टेड. तेच म्हणालो ना, डिस्टॉर्शनलेस म्हणजे डिस्टॉर्शन नाही आहे, म्हणजे अनडिस्टॉर्टेड मला वेव आहे ती परत मिळेल. त्यामुळे हा पण ऑप्शन चुकीचा येईल. त्यामुळे ऑप्शन जो 4 आहे तो इथे करेक्ट आहे की हा इनकरेक्ट आहे. लॉसलेससाठी नाही होत, हे डिस्टॉर्शनलेस ट्रान्समिशन लाईनसाठी आपण यूज करू. पुढचा क्वेश्चन आहे, हा एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला आलेला लास्ट टाईमचा जो पेपर झालेला 2023ला. लेंथ त्याने दिले 80 किलोमीटर आणि फ्रिक्वेन्सी आहे 400 हर्ट्ज. तर ही कुठली ट्रान्समिशन लाईन आहे. ओके, सिमिलर टाईपचं मी क्वेश्चनसुद्धा डिस्कस केलेला आहे की सपोज फॉर अ 500 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी एक्सायटेशन 50 किलोमीटर जर लाईन आहे, शॉर्ट पॉवर लाईन आहे, तर ती कशासारखी मॉडेल्ड ॲज म्हणजे मॉडेल केली जाईल किंवा त्याला कशासारखं आपण ट्रीट करू शकतो. आपल्याला लक्षात असतं की 80 किलोमीटर ते 200 किलोमीटर हे आपल्याला रेंज माहिती असते. ओके, 80पेक्षा जर कमी असेल तर शॉर्ट म्हणतो आपण, 80 to 200 असेल तर त्याला आपण मीडियम म्हणतो, आणि ग्रेटर दॅन जर 200 असेल तर त्याला आपण लॉंग म्हणतो. तर त्यामुळे 50 किलोमीटर आपण कन्सिडर करतो शॉर्ट. पण हे जे 80 आणि 200 जे दिलेले आहे ते 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सीसाठी आपण अज्युम करून हे नंबर ठेवलेले आहेत. पण इथे क्वेश्चनमध्ये त्यांनी 500 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. तर अशा वेळेला जी लेंथ आहे आणि जी फ्रिक्वेन्सी आहे त्या दोघांचं मल्टिप्लाय करायला लागतो, ज्याला आपण वेवलेंथ म्हणतो. तर एल इंटू एफ जर 4000 किलोमीटरपेक्षा जर ह्या प्रोडक्टची जर व्हॅल्यू कमी असेल तर मी त्याला शॉर्ट म्हणेन. जर 4000 ते 10000च्या मध्ये असेल तर त्याला मी मीडियम म्हणेन,
आणि 10,000पेक्षा जास्त असेल तर मी त्याला लॉंग म्हणेन. बिकॉज तेच मी हे काल लास्ट लेक्चरमध्ये पण डिस्कस केलं, 200 किलोमीटर मल्टिप्लाय बाय 500 हर्ट्ज म्हणजे ही व्हॅल्यू होते 10,000 बरोबर. तर ह्याच्यापेक्षा जास्त असेल तर तो लॉंगमध्ये कन्सिडर केला जातो. आणि 80 गुणिले 50 केलं तर तो 4,000 मला त्याची व्हॅल्यू मिळते. त्याचं 50 किलोमीटरची जरी लाईन असेल तरीसुद्धा ही प्रोडक्ट याचं ते 25,000 येतं, म्हणजे 10,000पेक्षा जास्त आहे, म्हणजे त्याला आपण लॉंग लाईनसारखं ट्रीट करू शकतो. की हा क्वेश्चन आहे किंवा अशा टाईपचे क्वेश्चन मी ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत, जे आपले लास्ट टाईमला पेपर झाले होते 16 फेब्रुवारीला, 1 मार्चला आणि 4 मार्चला. एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचा, ॲडिशनलचा, डेप्युटीचा जर तुम्ही चेक नसेल केला तर आपल्या चॅनलवर मिळेल. ऑलमोस्ट 10 मंथ्स ॲगो थोडं तुम्हाला खाली जावं लागेल व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन, किंवा मी ह्या व्हिडिओच्या खाली लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक प्रोव्हाइड केली. जर तुम्ही ते बघितले नसेल तर तुम्हाला ॲटलिस्ट एक डिफिकल्टी लेवल तरी पेपरची समजून येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच रिले इज सुटेबल फॉर लॉंग ट्रान्समिशन लाईन फॉर प्रोटेक्शन ऑफ द हाय पॉवर सर्जेस. ओके, खूप कॉमन क्वेश्चन आहे, पण परत एकदा रिकॉल होण्यासाठी चुकायला नको म्हणून मी डिस्कस करतो आहे. तर लॉंग ट्रान्समिशन लाईनसाठी आपण मोह रिले तो यूज करतो, पण सोबतच इम्पिडन्स रिले कधी यूज होतो, रिॲक्टन्स रिले कधी यूज होतो ह्याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, म्हणून मी ते टेबल प्रोव्हाइड केलेलं आहे. तर शॉर्ट ट्रान्समिशन लाईनसाठी आपण रिॲक्टन्स रिले यूज करतो, मीडियमसाठी आपण इम्पिडन्स रिले यूज करतो, आणि लॉंगसाठी आपण मोह रिले यूज करतो किंवा ओम इनवर्स ज्याला आपण म्हणतो. ओके, ॲक्च्युअल फील्डमध्ये कदाचित गोष्टी वेगळ्या असतील, पण आपल्याला जो क्वेश्चन विचारला जाणार आहे तो ह्या पेअरवरच विचारला जाईल. त्यामुळे जर तुम्ही प्रॅक्टिकली जर त्याचं उत्तर द्यायला गेलात, तुमच्या एक्सपिरियन्सवरून जर तुम्ही उत्तर द्यायला गेलात तर कदाचित तो डिफर करू शकतो, पण जो क्वेश्चन पेपर सेट केला जाणार आहे तो ह्या पेअरवरच सेट केला जाणार. म्हणजे शॉर्टला रिॲक्टन्स, मीडियमला इम्पिडन्स आणि लॉंगला मोह रिले. ठीक आहे, जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. किंवा तुम्हाला आता सध्याचा नवीन ट्रेंडमध्ये असे 2 लिस्ट दिलेल्या असतात, लिस्ट 1 आणि लिस्ट 2, योग्य जोड्या जुळवायच्या अशा असतात, आणि तुम्हाला इथे कुठल्या जोडीचं काय उत्तर येईल असे ऑप्शन दिलेले असतात. आता रिसेंट जो एईचा पेपर झाला त्याच्यामध्ये असे 2-3 क्वेश्चन दिसून आले, तर त्यामुळे ह्याची पण प्रॅक्टिस असेल तर चांगलं होईल. ठीक आहे, सेमच आहे, फक्त मी इथे वेगळा पॅटर्न होता म्हणून दाखवला. पुढचा क्वेश्चन आहे, द सर्ज इम्पिडन्स लोडिंग ऑफ अ ट्रान्समिशन लाईन फॉर अ गिवन कॉन्फिगरेशन 3 फेज 200 kV 400 ओम इज सर्ज इम्पिडन्स लोडिंग. ओके, सर्ज इम्पिडन्स लोडिंगचा एक फॉर्म्युला आहे V²/Z. डायरेक्टली फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट केलं तर माझं उत्तर येईल 200² ओके, किती येईल हा 200 मल्टिप्लाय बाय 200 डिवायडेड बाय 400. ओके, हा झाला 200/2 म्हणजे होईल 100 MW. ऑप्शन 2 करेक्ट आहे. फक्त फॉर्म्युला सांगायचा ह्या मागचा हेतू होता. किंवा सर्ज इम्पिडन्स लोडिंग असा पण विचारला जाऊ शकतो क्वेश्चन. कशावर डिपेंड करतं तर व्होल्टेजवर डिपेंड करतं आणि इम्पिडन्सवर डिपेंड करतं. ते करंटवर डिपेंड करतं का तर नाही, असं आपण नाही म्हणू शकत. किंवा पॉवर फॅक्टरवर पण डिपेंड करतं का नाही, तर व्होल्टेज आणि इम्पिडन्सवर डिपेंड करू शकतो अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला. ओके, तीच गोष्ट इथे टाईप केलेली आहे. पुढचा क्वेश्चन आहे, द सर्ज इम्पिडन्स किंवा कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स ऑफ अ 50 माइल लॉंग अंडरग्राउंड केबल इज 50 ohms. इट विल बी डॅश फॉर द लेंथ ऑफ 25 miles. ओके, बऱ्याच जणांनी लगेच उत्तर दिलं असेल क्वेश्चन वाचल्या, कारण हा क्वेश्चन बऱ्याचदा विचारला गेलेला आहे. तर आत्ताच आपण बघितलं सर्ज इम्पिडन्स किंवा सर्ज लोडिंग नाही म्हणत, पण सर्ज इम्पिडन्स जे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं, लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं, ज्याचा फॉर्म्युला येतो ZS = Z/Y किंवा L/C. हा पण फॉर्म्युला आपण बघितला होता राईट. या फॉर्म्युल्यामध्ये जर आरची व्हॅल्यू मी 0 टाकली आणि जीची व्हॅल्यू 0 टाकली म्हणजे लॉसलेस रेझिस्टन्स आहे ना, रेझिस्टन्स पण 0, कंडक्टन्स जो जी आहे तो पण 0, ह्याची व्हॅल्यू दोघांची जर व्हॅल्यू मी 0 टाकली तर ZSची व्हॅल्यू येते √L/C. जो मी चेक केलं तर हे कुठेही ट्रान्समिशन लाईनच्या लेंथवर डिपेंड करत नाही आहे. सो कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स इज इंडिपेंडंट ऑफ लेंथ ऑफ लाईन. लाईनच्या लेंथवर डिपेंड करत नाही. त्यामुळे मी 50 माइल घेतली, 100 माइल घेतली, 25 माइल घेतली तरी 50 ohmची जी व्हॅल्यू आहे ती 50 ohmच राहील, ती चेंज
होणार नाही. ओके, सर्ज इम्पिडन्स, रेजिस्टन्स वगैरे विचारलं तर गोष्टी चेंज होतात. इन्सुलेशनमध्ये, केबल इन्सुलेशनमध्ये वेगळं येतं किंवा कंडक्टर रेजिस्टन्समध्ये वेगळं येतं, सगळ्या गोष्टी बऱ्याचदा फरक पडतो. ठीक आहे, पण सर्ज इम्पिडन्सला फरक पडत नाही बिकॉज इट इज इंडिपेंडंट ऑफ द लेंथ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नेचर ऑफ पॉवर फॅक्टर इफ सर्ज इम्पिडन्स लोडिंग इज लेस दॅन द लोड. ओके, ह्याच्यासाठी दिलेलं आहे लोडिंग, इथे मी दिलेलं आहे काय काय पॉवर फॅक्टर असू शकतो. डायग्रामच्या हेल्पने बघूया, कारण डायग्राम बघितली ना तर पटकन लक्षात राहतात गोष्टी, तर त्यामुळे डायग्रामच्या हेल्पने समजून घेऊया. सपोज इथे आपला नॉर्मल लोड जसा कनेक्ट केलेला आहे तसा आहे आणि इकडे आपण सर्ज इम्पिडन्स लोड आहे तो कनेक्ट केलेला आहे. ओके, जो काही पॉवर फॅक्टर आहे ना तो आपण जो ॲक्च्युअल लोड आहे ना त्याच्या बेसिसवर डिसाईड करूया, म्हणजे आपल्याला लक्षात राहिलं होईल. सपोज जर लोड जास्त असेल, जर एवढा लोड जास्त तेवढा आपण काय म्हणतो, तो लॅगिंग इन नेचर आहे, राईट. कारण मॅक्झिमम लोड आपला लॅगिंग इन नेचर असतो. म्हणजेच जर लोडिंग इज ग्रेटर दॅन द सर्ज इम्पिडन्स लोडिंग, तर माझा पॉवर फॅक्टर असतो सेंडिंग एंडचा लॅगिंग इन नेचर, किंवा फक्त पॉवर फॅक्टर विचारतील तर काय असेल तो लॅगिंग इन नेचर. जर हा लोड कमी असेल म्हणजे लाईट लोड असेल, लाईट लोड म्हणजे आपण म्हणतो कॅपॅसिटिव्ह बिहेव करेल, कॅपॅसिटिव्ह बिहेव ॲज इन तो लीडिंग नेचरचा असेल, म्हणजे इफ सर्ज इम्पिडन्स लोडिंग इज ग्रेटर दॅन द ॲक्च्युअल लोडिंग, तर माझा जो पॉवर फॅक्टर आहे तो लीडिंग इन नेचर मला मिळेल. आणि हे दोघं जण जर इक्वल असतील तर संपलाच विषय, दोघांचं युनिटी असेल. ठीक आहे, दोघं जर इक्वल असतील तर युनिटी. हा लोड जास्त तर लॅगिंग, हा लोड जर SIL पेक्षा कमी तर तो लीडिंग असेल. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन काय येईल त्यांनी विचारलेलं आहे, इफ सर्ज इम्पिडन्स लोडिंग इज लेस दॅन द लोड, म्हणजे ॲक्च्युअल लोड आहे तो जास्त आहे. ॲक्च्युअल लोड जास्त म्हणजे लॅगिंग इन नेचर, राईट. SIL इज लेसर दॅन द ॲक्च्युअल लोडिंग, म्हणजे हा ऑप्शन होता. ओके, लॅगिंग इथे करेक्ट उत्तर येईल. ठीक आहे, आय होप तुम्हाला आजचे क्वेश्चन समजले असतील, आवडले असतील, इझिली अंडरस्टँड झाले असतील. याच्या व्हिडिओच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर त्या आपल्या अमेझिंग इंजिनियर ॲपवर मी अपलोड केलेल्या आहेत. चेक करायचे असेल तर इथे लेफ्टला ॲप ओपन केल्यावर 3 लाईन्स येतील, तिकडे फ्री मटेरियल टॅबमध्ये मी एक फोल्डर बनवलेला आहे महाट्रान्सको DY ॲडिशनल आणि एक्झिक्युटिव्हचा. त्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही PDF अपलोड होईल आणि जे ऑलरेडी मी एक्झाम घेतलेलं, ऑलरेडी जे एक्झाम झालेले आहे जसं मी सांगितलं मगाशी, तर त्याच्यासुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पोस्ट करेन. जर त्या व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या, तुम्हाला एक टेंटेटिव्ह आयडिया येईल. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या लेक्चर सिरीजच्या पार्ट 3 मध्ये.